वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ एंजिओस्पर्मिक ओव्ह्यूल म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल हा भाग कंप्लीट केला. तर या लेक्चरमध्ये आपल्याला त्या ओव्ह्यूलमध्ये एग सेल हे कसे तयार होतात हा भाग पाहायचा आहे. मेगास्पोरोजेनेसिस डेफिनेशन: द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर्स from diploid megaspore mother cell is called as megasporogenesis. आता आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स पाहतोय, म्हणजे गॅमेट फॉर्मेशन पाहतोय. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर्स हा भाग कंप्लीट केला. मेल गॅमेट आहे, तर आज आपल्याला फिमेल गॅमेट फॉर्मेशन दॅट इज मेगास्पोर फॉर्मेशन किंवा मेगास्पोरोजेनेसिस हा भाग पाहायचा आहे. मग ज्या प्रोसेसमध्ये मेगास्पोर्स तयार केले जातात दॅट प्रोसेस इज नोन ॲज मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोर्स हे हॅप्लॉइड आहेत आणि मेगास्पोर्स हे मेगास्पोर मदर सेल्सपासून तयार होतात, ज्या की डिप्लॉइड असतात. वन ऑफ द सेल ऑफ न्यूसेलस इज डिफरन्शिएटेड टू फॉर्म मेगास्पोर मदर सेल इन द सेंटर टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड ऑफ द ओव्ह्यूल. आता मग आपल्याला माहीत आहे की मेगास्पोरेंजियम म्हणजे न्यूसेलसचा भाग आहे. तर ओव्ह्यूलमधला जो न्यूसेलसचा भाग आहे यामध्ये ज्या नंबर ऑफ सेल्स, कारण न्यूसेलस हा मल्टीसेल्युलर भाग आहे, तर यामध्ये ज्या सेल्स आहेत त्यापैकी सगळ्याच सेल ह्या मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करत नाहीत. फक्त एक सेल जी आहे ही बाकी सेलपासून डिफरन्शिएट होते आणि ती मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करते. तर ही सेल जी आहे ही नियर अबाउट सेंटरमधली, परंतु मायक्रोपायलर एंडकडच्या बाजूची या पद्धतीची एकच सेल ही मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करत असते. जर आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस पाहिलं तर मायक्रोस्पोरोजेनेसिस हे पोलन सॅकमध्ये होत आहे. मायक्रोस्पोरेंजियस टिश्यू त्यामध्ये प्रेझेंट असतात. त्या ठिकाणी जवळपास सगळ्याच सेल्स किंवा नंबर ऑफ सेल्स या मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून काम करतात. परंतु मेगास्पोरोजेनेसिससाठी न्यूसेलसच्या सगळ्याच सेल ह्या मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करत नाहीत, तर फक्त एकच सेल ही मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करत असते आणि ती बहुतांशी सेंटरची मायक्रोपायलर एंडकडून सेंटरची जी आहे ती सेल असते. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट: मेगास्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस डिव्हिजन टू फॉर्म 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस सारखीच प्रोसेस आहे. मेगास्पोर मदर सेल्स ज्या आहेत ह्या मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात आणि त्यांच्यापासून 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स हे तयार केले जातात. आता मेगास्पोर मदर सेल्स ह्या डिप्लॉइड आहेत आणि तयार होणारे मेगास्पोर्स हे हॅप्लॉइड आहेत. त्यामुळे रिडक्शनल डिव्हिजन या ठिकाणी आवश्यक आहे आणि रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे मिओसिस, ज्यामुळं डिप्लॉइड असणाऱ्या मदर सेलपासून हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार केल्या जातात आणि एका मेगास्पोर मदर सेलपासून 4 मेगास्पोर्स तयार केले जातात. These megaspores are formed in the form of linear tetrad. आता 4 मेगास्पोर तयार होतात म्हणजे हा टेट्रॅड फॉर्मेशन होते, परंतु अरेंजमेंट ही व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये असते आणि त्यामुळे या टेट्रॅडला लिनियर टेट्रॅड असं म्हटलं जातं. आउट ऑफ 4 मेगास्पोर्स अप्पर 3 डिजनरेट अँड ओनली 1 लोअर फ्रॉम मायक्रोपायलर एंड दॅट इज ॲट द सेंटर रिमेन्स फंक्शनल. आता ज्या 4 मेगास्पोर्स तयार झाल्या होत्या त्यापैकी 4ही मेगास्पोर्स या फिमेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलप होत नाहीत. इथं फरक आवश्यक आहे. आउट ऑफ 4 3 ज्या आहेत मेगास्पोर्स दे गेट डिजनरेटेड. ज्या एका सरळ रेषेत 4 मेगास्पोर्स तयार झाले होते त्यापैकी वरचे 3 जे आहेत हे मेगास्पोर्स डिजनरेट होतात आणि फक्त खालचा एक आहे मायक्रोपायलर एंडकडचा जो आहे ॲक्च्युली सेंटरला आहे दॅट रिमेन्स ओनली फंक्शनल. मायक्रोस्पोर्समध्ये तसं होत नाही. जे 4 मायक्रोस्पोर्स तयार होतात त्या 4हीपासून 4 पोलन ग्रेन्स हे आपल्याला तयार झालेले मिळतात. परंतु मेगास्पोरमध्ये मात्र 4 पैकी 3 हे डिजनरेट होतात आणि एकच जो आहे हा फंक्शनल राहतो. दिस फंक्शनल मेगास्पोर ॲक्ट ॲज फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट.
आणि आता हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे दॅट विल ॲक्ट ॲज फिमेल गॅमेटोफाइट, त्यापासून फिमेल गॅमेटोफाइट हा तयार केला जात असतो. धिस फंक्शनल मेगास्पोर अंडरगोज 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लियर मायटॉटिक डिव्हिजन. दिस इज MCQ. बघा आता हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे, हा फंक्शनल मेगास्पोर सक्सेसिव्ह क्रमाने 3 मायटॉटिक डिव्हिजन फॉलो करतो. मायटॉटिक म्हणजे मायटॉसिस, आणि ते पण डिव्हिजन कसे आहेत, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन आहेत. आणि या पद्धतीने हा मेगास्पोर 3 मायटॉटिक डिव्हिजन फॉलो करतो. बघा मायक्रोस्पोर जेव्हा होता तेव्हा मायक्रोस्पोरपासून मेल गॅमेटोफाइट तयार होत असताना फक्त 2च मायटॉसिस डिव्हिजन होतात. पहिल्या मायटॉसिस डिव्हिजनमुळे व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह सेल तयार होते, तर दुसरं मायटॉसिस डिव्हिजन हे फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होते आणि 2 मेल गॅमेट्स तयार केले जातात. तसं इथं मेगास्पोरपासून फिमेल गॅमेटोफाइट बनवण्यासाठी टोटल किती आणि कोणते डिव्हिजन पाहिजे, 3 डिव्हिजन पाहिजेत, आणि ते म्हणजे मायटॉसिस. मायटॉसिस का, कारण इक्वेशनल डिव्हिजन, सगळ्या सेल ह्या काय होतील, हॅप्लॉइड तयार होतील. वर जे डिव्हिजन पाहिलं आपण, मेगास्पोर मदर सेलपासून मेगास्पोर बनवत असताना डिप्लॉइडपासून हॅप्लॉइड सेल बनवायची, त्याच्यामुळे डिव्हिजनचा प्रकार आहे मिओसिस. परंतु आता मात्र मेगास्पोरमध्ये मात्र मायटॉसिस डिव्हिजन फॉलो केले जातात, आणि ते पण क्रमाने किती आहेत, 3 आहेत. कोणत्या पद्धतीचे आहेत, फ्री न्यूक्लियर टाइप ऑफ डिव्हिजन्स. Total 8 nuclei are formed. 4 nuclei are located at each pole. टोटल 3 सक्सेसिव्ह मायटॉसिस डिव्हिजनमुळं टोटल 8 न्यूक्लियस हे तयार केले जातात, आणि हे 8 न्यूक्लियस 2 पोलकडे अरेंज केलेले असतात. 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल मायग्रेट टुवर्ड्स द सेंटर. आता एका पोलकडे 4 आणि दुसऱ्या पोलकडे 4 या पद्धतीने 8 न्यूक्लियस हे अरेंज केलेले आहेत. तर ह्या 4 पैकी एक न्यूक्लियस, दोन्ही पोलचा एक न्यूक्लियस हा सेंटरकडे येतो, आणि दीज आर नोन ॲज पोलार न्यूक्लिया. 3 न्यूक्लियाय टुवर्ड्स मायक्रोपायलार एंड. आता हे जे 8 न्यूक्लियस आहे यांची अरेंजमेंट केली जाते, आणि त्यासाठी जे मायक्रोपायलार एंडकडून असणारे 3 न्यूक्लियस आहेत दे फॉर्म एग ॲपेरेटस. त्यांच्यापासून एग ॲपेरेटस हे स्ट्रक्चर तयार होते. एग ॲपेरेटस कन्सिस्ट ऑफ अ लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल. आता 3 सेल आहेत, मग त्या 3 पैकी जी सेंटरची असणारी सेल आहे, हॅप्लॉइड आकाराने मोठी आहे, ती एग सेल म्हणून काम करते. दॅट इज द एग, दॅट इज द फिमेल गॅमेट ॲक्च्युली, अँड 2 सपोर्टिंग हॅप्लॉइड सेल्स आर सिनर्जिड सेल्स. या 3 पैकी सेंटरची झाली एग सेल. आता ज्या साईडच्या 2 उरतात, सपोर्टिंग सेल्स असतात, त्यांना म्हटलं जातं सिनर्जिड सेल्स. सिनर्जिड्स शो हेअर लाईक प्रोजेक्शन्स. या सिनर्जिडमध्ये आपल्याला हेअर लाईक प्रोजेक्शन्स पाहायला मिळतात, अँड दे आर नोन ॲज फिलिफॉर्म ॲपेरेटस, अँड दॅट अट्रॅक्ट्स पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग सेल. आता या फिलिफॉर्म ॲपेरेटसचं काम फर्टिलायझेशनच्या वेळेस आहे की मेल गॅमेटोफाइटमध्ये तयार होणारी पोलन ट्यूब जी आहे ही एग सेलकडे अट्रॅक्ट करण्यासाठी हे फिलिफॉर्म ॲपेरेटस मदत करत असतात. 3 सेल्स फ्रॉम चॅलाझल एंड इज कॉल्ड ॲज अँटीपोडल्स. बघा 3 झाल्या मायक्रोपायलार एंडकडून ज्या एग ॲपेरेटस तयार करतात, 3 आहेत चॅलाझल एंडकडून ज्या अँटीपोडल सेल्स म्हणून ओळखल्या जातात. आता 6 सेल झाल्या, बघू. द 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय ऑफ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज टू फॉर्म डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनाइट न्यूक्लियस जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदर जे 2 साईडकडून आलेले पोलार न्यूक्लियाय होते, बरोबर आहे, 4 टोटल एका पोलला होते, त्यापैकी 3 एग ॲपेरेटस म्हणून कन्वर्ट झाल्या, 3 अँटीपोडल्स म्हणून कन्वर्ट झाल्या. आता दोन्ही साईडला जो एक न्यूक्लियस शिल्लक राहिला, तो जो न्यूक्लियाय आहे हा फर्टिलायझेशनच्या अगोदर एकत्र येऊन फ्यूज होतात, आणि त्यापासून सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनाइट न्यूक्लियस हे स्ट्रक्चर तयार केलं जातं. परंतु अँटीपोडल्स, सिनर्जिड्स हे सगळे स्ट्रक्चर हॅप्लॉइड आहेत, परंतु
डेफिनाईट न्यूक्लियस मात्र डिप्लॉइड असतो. का? कारण दोन्ही बाजूचा एक एक हॅप्लॉइड न्यूक्लियस एकत्र येऊन हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे N+N 2N, आणि त्यामुळं डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस हा तयार होत असतो. नाऊ धिस 7-celled 8 nucleated structure is called as embryo sac or female gametophyte. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ज्यामध्ये सेल किती आहेत? 7 आहेत आणि न्यूक्लियस मात्र 8 आहेत. अशा सेलच्या स्ट्रक्चरला एम्ब्रियो सॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणतात. तर आता 7 सेल कोणत्या? 3 एग ॲपॅरेटसमधल्या, 3 अँटीपोडल्स 6 झाल्या आणि मधला सेकंडरी न्यूक्लियस ही 7वी सेल. या पद्धतीने 7 सेलचं स्ट्रक्चर तयार होतं. तर न्यूक्लियस 8 कसे? 3 एग ॲपॅरेटसमधले न्यूक्लियस, 3 अँटीपोडल्समधले न्यूक्लियस, परंतु सेकंडरी न्यूक्लियसमध्ये मात्र 2 न्यूक्लियस आहेत N+N, आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने टोटल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर, 7 सेल्ड स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियो सॅक. त्याला आज फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणतात. This formation of female gametophyte from a single megaspore is described as monosporic development. आता बघा, हा जो फिमेल गॅमेटोफाइट तयार झाला हा मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार झाले, परंतु ह्याचा जो बेस आहे हा एकच मेगास्पोर होता, बरोबर आहे, आणि त्यामुळं एकाच मेगास्पोरपासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. म्हणून या डेव्हलपमेंटला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. As female gametophyte is formed within megaspore, it is also known as endosporic development. हा फिमेल गॅमेटोफाइट मेगास्पोरच्या आतमध्ये तयार होतो, विदिन तयार होतो, म्हणून या डेव्हलपमेंटला एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट असंही म्हणतात. म्हणजे मोनोस्पोरिक आणि एंडोस्पोरिक. फिमेल गॅमेटोफाइट इज कलरलेस, एंडोस्पोरिक अँड प्रोटेक्टेड इन ओव्ह्यूल एनक्लोज्ड बाय ओव्हरी. आता हा जो फिमेल गॅमेटोफाइट आहे हा कलरलेस आहे आणि तो कुठं प्रोटेक्ट केलेला आहे? ओव्ह्यूलमध्ये, जे की ओव्हरी वॉलनी कव्हर असते. आपण जिम्नोस्पर्ममध्ये पण पाहिलं होतं की 11th आहे आपल्याला की जिम्नोस्पर्ममध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो, परंतु हा फिमेल गॅमेटोफाइट ज्या ओव्ह्यूलमध्ये आहे तो ओव्ह्यूल मात्र नेकेड आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला सीड फॉर्मेशन पाहायला, सीड ज्या आहेत ह्या नेकेड पाहायला मिळतात. आणि अँजिओस्पर्ममध्ये काय आहे? सीड ह्या एनक्लोज्ड आहेत, फ्रूटमध्ये कव्हर आहेत, कारण त्या ओव्ह्यूल जो आहे हा ओव्हरीमध्ये कव्हर असतो. तर फिगर बघा, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. पहिल्यांदा 4 हॅप्लॉइड सेल्स आहेत. आता ह्या हॅप्लॉइड सेल्स म्हणजे कोणत्या? तयार झालेले मेगास्पोर. एका मेगास्पोर मदर सेलपासून 4 मेगास्पोर तयार झालेत. ते 4 सेल म्हणजे हॅप्लॉइड आहेत. लिनियर टेट्रॅड व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये अरेंज केलेले आहेत. आता यापैकी काय होते? 3 ज्या आहेत ह्या डिजनरेट होतात. वरच्या 3 ज्या आहेत ह्या काय होतात? डिजनरेट होतात. फक्त खालची एक जी आहे ती फंक्शनल राहत असते. देन ग्रोथ. आता तो जो न्यूक्लियस आहे त्याची वाढ होते, आणि आता ह्या वाढ झालेल्या मेगास्पोरपासून आता बघा मायटॉसिस डिव्हिजन होते. पहिलं मायटॉसिस आपण काय लिहिलं की 3 मायटॉसिस डिव्हिजन होतात. बघू मग, पहिलं मायटॉसिस जेव्हा कंप्लीट केल्या जाते तेव्हा एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियस तयार होतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरं मायटॉसिस डिव्हिजन दोन्हीही न्यूक्लियसमध्ये होते आणि 2पासून 4 सेल होतात. आणि तिसरं मायटॉसिस डिव्हिजन होते, या 4 पासून 8 सेल ह्या पाहायला मिळतात. आता बघा, जेव्हा मिओसिस डिव्हिजन होते तेव्हा एका मदर सेलपासून 4 डॉटर सेल तयार होत असतात, परंतु जेव्हा मायटॉसिस डिव्हिजन होत असते तेव्हा एका सेलपासून आपल्याला फक्त 2च डॉटर सेल तयार झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीला मेगास्पोरमध्ये 1 न्यूक्लियस, त्याचं डिव्हिजन झालं, 2 तयार झाले, त्यांच्यामध्ये डिव्हिजन झालं, 2चे 4 झाले, त्यांच्यामध्ये डिव्हिजन झालं, आणि 4चे 8 न्यूक्लियस हे त्या मेगास्पोरमध्ये तयार होतात. आत्ताच आपण पाहिलं की हे जे डिव्हिजन आहे हे फ्री न्यूक्लिअर टाईप ऑफ डिव्हिजन आहे. फ्री न्यूक्लिअर म्हणजे काय? ओन्ली कॅरिओकायनेसिस इज देअर. फक्त न्यूक्लियसचं विभाजन होत राहते, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत नाही, आणि त्यामुळं याभोवती वेगळी सेपरेट सेल वॉल प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवतीही तयार केली जात नाही. मग आता 8 न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये न्यूक्लियसची अरेंजमेंट केली जाते.
कशा पद्धतीने होते ती पाहू. मायक्रोपायलर एंडकडूनचा जो भाग आहे फिगरमध्ये खालचा, जिथं 2 सिनर्जिड्स हे साईडचे लिहिलेत आणि मधली जी लार्ज सेंट्रल सेल आहे तो म्हणजे आहे फिमेल गॅमेट, ज्यालाच ओव्हम असं म्हणतात किंवा ज्यालाच एग सेल असंही म्हणतात. त्यानंतर चॅलाझल एंडकडच्या म्हणजे वरच्या बाजूच्या 3 ज्या आहेत ह्या अँटीपोडल सेल्स म्हणतात आणि दोन्ही बाजूंनी पोलार न्यूक्लियाय, एक एक पोलार न्यूक्लियाय हा सेंटरमध्ये येत असतो, जो की पुढच्या स्टेजमध्ये दाखवला आहे बघा. जस्ट बिफोर फर्टिलायझेशन ते दोन्ही न्यूक्लियस फ्यूज होतात आणि त्यापासून स्ट्रक्चर तयार होते सेकंडरी न्यूक्लियस और डेफिनाइट न्यूक्लियस, जो की असतो डिप्लॉइड. अशा पद्धतीने एका मेगास्पोरमध्ये आपल्याला 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असं मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर पाहायला मिळते, ज्याला एम्ब्रियो सॅक किंवा त्यालाच फिमेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन? आता बघा, प्री फर्टिलायझेशनचाच हा इव्हेंट आहे पॉलिनेशन, कारण गॅमेट्स तर तयार झालेत परंतु गॅमेट्स हे नॉन मोटाईल आहेत आणि त्यामुळे ते स्टिग्मा किंवा फिमेल एग सेलपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, त्याशिवाय फर्टिलायझेशन होणार नाही. त्यामुळे गॅमेटोजेनेसिस अँड पॉलिनेशन दीज आर द 2 इव्हेंट्स इन प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स. मग बघू पॉलिनेशन. पॉलिनेशन इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. आता पोलन ग्रेन हे अँथरमध्ये तयार होतात आणि एग सेल हा ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतो. त्यामुळं या अँथरमधल्या पोलन ग्रेनला ओव्हरीमधल्या एग सेलपर्यंत पोहोचवण्याची जी क्रिया आहे किंवा हे ट्रान्सफर आहे, दॅट इज नोन ॲज पॉलिनेशन. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर. It is important event for fertilization because both male and female gametes are non-motile. जसं आपण पाहतो अल्गीमध्ये वगैरे की फ्लॅजेलेटेड पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये मोटिलिटी असते. परंतु हे जे आहेत अँजिओस्पर्ममधले मेल आणि फिमेल गॅमेट दोघंही नॉन मोटाईल आहेत, त्यामुळं पॉलिनेशन इज इम्पॉर्टंट. There are 2 types of pollination. First is self pollination and second one is the cross pollination. आता हे जे पॉलिनेशनचे प्रकार आहेत हे कशाच्या आधारावर आहेत की फ्लावर नेमकं कोणत्या ठिकाणी आहे किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हा कोणत्या ठिकाणी आहे त्याच्या आधारावर केलेले हे 2 प्रकार आहेत. पहिला सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ म्हणजे स्वतःचाच फ्लावर. इट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर or another flower on the same or single plant. बघा काय म्हणते, पोलन ग्रेन ट्रान्सफर आहे फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, परंतु फ्लावर हे एकतर सेम असेल किंवा त्याच झाडावरचं दुसरं फ्लावर असेल, सेम प्लांटचं अनादर फ्लावर असेल. दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज नोन ॲज सेल्फ पॉलिनेशन. दॅट रिझल्ट इन इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. जेव्हा सेल्फ पॉलिनेशन होते तेव्हा त्याला इनब्रीडिंग म्हणजे स्वतःच्याच व्हरायटीमध्ये फर्टिलायझेशन होणं, दॅट इज इनब्रीडिंग किंवा त्यालाच सेल्फिंग असंही म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे क्रॉस पॉलिनेशन. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट बट ऑफ सेम स्पेसीज. दिस इज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय आहे, पोलन ग्रेनचं ट्रान्सफर आहे परंतु इट इज ऑन अनादर फ्लावर. इथं फ्लावर सेम नाही, फ्लावर हे दुसरं आहे. दॅट इज ऑल्सो प्रोड्युस्ड ऑन डिफरंट प्लांट. ते झाडसुद्धा दुसरं आहे परंतु त्यांची स्पेसीज मात्र सेम आहे. अशा पद्धतीने त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय, एक तर काय पहिली कंडिशन फ्लावर सेम असलं पाहिजे किंवा दुसरी कंडिशन फ्लावर जर डिफरंट आहे तर प्लांट तरी सेम असलं पाहिजे. बरोबर आहे. जसं आपण पाहतो की मका आहे, मेज आहे. मेजमध्ये काय असते की मेल फ्लावर हे वरच्या ब्रांचेसला असतात आणि फिमेल फ्लावर जिथं ॲक्च्युली मक्याचं कणीस तयार होते ते खालच्या ब्रांचला असतात. म्हणजे काय झालं, मेल फ्लावरमधून तयार झालेले पोलन ग्रेन हे स्टिग्मावर पडले परंतु फ्लावर सेम आहे का, नाही, फ्लावर हे खालच्या बाजूला आहे त्या ठिकाणी येऊन पडले, म्हणजे हे सेल्फ पॉलिनेशन झालं. परंतु क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय, फ्लावरही दुसरं आहे आणि त्याचं प्लांटही दुसरं आहे, फक्त स्पेसीज ही सेम आहे. दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज नोन ॲज क्रॉस पॉलिनेशन. ओके.
these are some questions. Solve the questions and ज्याचे आन्सर येत नाहीत ते विचार. थँक्यू.